पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. ऐकलं का? बोक्याला संभ्रम निर्माण झाला. संभ्रमातनं बोक्यानं पत्र दिलं मुख्यमंत्र्याला आणि 340 कोटी रुपयाच्या कामाला काय मिळाली? स्थगिती. आता बघा, या बोक्याचं काम अडवलं म्हणून पालकमंत्र्यानं काय केलं? 140 कोटीच्या कामाला आपल्याला 20 महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली. आपल्या शहरातले रस्ते होणार होते. पालकमंत्र्यानं काय केलं? माझं 340 कोटीचं अडवितो. होय, तुझं बी जवळपास 140 कोटीची कामं ज्याच्यातनं रस्ते होणार होते ती पालकमंत्र्यानं त्यांच्या उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली. ती त्यातला मजकूर वाचतो. विषय: धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे 59 कामे. या कामाबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास स्थगिती देण्याबाबत याच्या आधारे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या 140 कोटीच्या कामाला काय केली? स्थगिती दिली. म्हणजे राणा पाटलानं ह्याच्या कामाला स्थगिती आणि पालकमंत्र्यानं त्याच्या कामाला स्थगिती. आणि ह्याच्यात नुकसान कुणाचं? आता मला सांगा, माझं तर म्हणणं असं आहे, लय पेटू नको, जरा दमानं पेट. ह्या खड्ड्याच्या रस्त्यानं जिथंही रस्ते आहेत, जिथं दुरळा उडतंय गाड्या गेल्या की ह्या एका खोलीत पालकमंत्र्याला कोंडावं आणि एका खोलीत राणा पाटलाला कोंडावं. पण उगाच आपणच 5-50 गाड्या सोडायला लावायच्या. कसा नाकात फुफुटा जाता यांना कळेल पुन्हा काय त्रास होतोय ती. आणि अजून दुसरं माझं सांगणं आहे, या खड्ड्याच्या रस्त्याने ट्रॅक्टरची ट्रॉली, माहिती आहे? ट्रॅक्टरची ट्रॉली, त्या ट्रॉलीमध्ये राणा पाटीलनं पालकमंत्री बसवावा आणि उगाच 60च्या स्पीडनं खड्ड्याच्या रस्त्यानं न्यावं. कसा मनकारी कामा होतोय ती बघा म्हणा एकदा. ही त्रास आहे का नाही आपल्याला? ह्या लोकांच्या स्थगितीच्या राजकारणामुळं आपल्या शहरातल्या लोकांना हा त्रास आहे. आणि बांधवानो, तिथं प्रशासक असल्यामुळे यांची नाटकं चालू आहेत. तुम्ही निवडून दिलेला नगराध्यक्ष संगीताताईच्या रूपानं तिथं बसला, आपले सगळे नगरसेवक निवडून आले की आपण 15 दिवसात 140 कोटीच्या रस्त्याची कामं चालू करू, हे वचन मी तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं देतो. बांधवानो, डॉक्टर पाटील 40 वर्ष मंत्री, राणा पाटील 5 वर्ष मंत्री, यांच्या 45 वर्ष मंत्रीपदाचा आपल्याला काय फायदा? तर आपला जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला? 3ऱ्या. हनताया अरे दोहंडा झाला, दोहंडा मला. जिल्हा दरिद्री